जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये टी परीक्षेतील महत्त्वाचं म्हणजे सामाजिक शास्त्र व परिसर अभ्यास या संदर्भातील इतिहास या विषयातील काय महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तर पॉईंट बघूया. एक ठिकाणी पहिला, स्वातंत्र्य चळवळीतील कोणत्या कटामध्ये महिलांचा सहभाग होता? काकोरी कट, मिरज कट, लाहोर कट, चितगाव कट. तर लक्षात घ्या, महिलांचा सहभाग असणारा एक बघा या ठिकाणचा एक महत्त्वाचा खटला होता चितगाव कट, जो की 1930मध्ये महत्त्वाचा म्हणजे की हा खटला लक्षात घ्यायचा आहे. पोलीस शस्त्रागारावर हल्ला या ठिकाणी बघा क्रांतिकारकांनी केलेला होता. चितगाव कटाचं जे काय नेतृत्व होतं ते कोणी केलं होतं? तर सूर्य सेन यांनी केलेलं होतं. सूर्य सेन. लक्षात घ्या, महत्त्वाचं म्हणजेच की पोलीस शस्त्रागारावर हल्ला हे याचं वैशिष्ट्य होतं. त्याच्यानंतर काकोरी कट आहे 1925 साली बघा हा काकोरी कट, जे की उत्तर प्रदेशातील काकोरी रेल्वे स्थानकावर जे की सरकारी खजिना घेऊन जाणारी रेल्वे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारकांनी लुटली होती. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. नंतर महत्त्वाचे इतर बी काही क्रांतिकारक लक्षात घ्यायचे आहेत. भगतसिंग आहेत, राजेंद्र लाहिरी आहेत, सचिंद्रनाथ सन्याल आहेत, अशफाक उल्ला खान आहेत महत्त्वाचे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की बघा त्यामध्ये 1925मधील जी काय काकोरी कट आहे या काकोरी कटातील काही क्रांतिकारकांना पकडण्यात आलं. काहींना जेल झालेली आहे, काही जणांना फाशी शिक्षा झालेली होती आणि काही पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेले होते. त्याच्यानंतर मिरज कट आहे जो की 1928मध्ये आहे. लक्षात घ्यायचं आहे, मिरज कट 1928 आणि लाहोर कट 1929. तर इतिहासमध्ये आपल्याला विस्तृत स्वरूपामध्ये या संदर्भात बघा प्रश्न विचारले जातात. लाहोर कटाचा जर आपण विचार केला तर कायदेमंडळामध्ये बॉम्ब टाकण्याशी संबंधित बघा म्हणजेच की पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल या अन्यायकारक बिलाविरुद्ध जे की भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी कायदेमंडळामध्ये बॉम्ब टाकलेला होता आणि हाच जो काही खटला आहे तो लाहोर कट या नावानं ओळखला गेला 1929. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटला महत्त्वाच्या. सर्वाधिक काळ राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण राहिले होते? तर प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्वाधिक काळ राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष आचार्य जे. बी. कृपलानी, मौलाना आझाद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी. तर लक्षात घ्यायचं आहे, मौलाना आझाद हे सर्वाधिक काळ राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष राहिलेले होते. 1940 ते 45 या काळामध्ये ते राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. तर लक्षात घ्या, सर्वात तरुण वयामध्ये राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होण्याचं सुद्धा एक बघा महत्त्वाची कामगिरी यांच्याच नावे पाहायला मिळते, मौलाना आझाद. लक्षात घ्यायचं आहे. आणि आचार्य जे. बी. कृपलानी आपल्या भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस स्वातंत्र्यावेळी मात्र बघा महत्त्वाचं म्हणजेच की कोणतर आचार्य जे. बी. कृपलानी हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते स्वातंत्र्यावेळी. कोणतर आचार्य जे. बी. कृपलानी. लोकमान्य टिळक एकदाही राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झालेले नाहीत आणि महात्मा गांधी हे एकदा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झालेले होते 1924मध्ये, जे की बेळगाव या ठिकाणी हे अधिवेशन झालेलं होतं. कोणतं अधिवेशन? तर बेळगाव अधिवेशन 1924. त्याच्यानंतर जाऊया आपण पुढे. महत्त्वाचा प्रश्न आहे की गदर पार्टी खालीलपैकी कोणी स्थापन केली? गदर पार्टीचे संस्थापक आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर लक्षात घ्या, लाला लजपतराय, लाला हरदयाळ, सरदार भगतसिंग, लाला हंसराज. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच लाला हरदयाळ हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. गदर नावानं एक वृत्तपत्रसुद्धा त्यांनी चालवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वृत्तपत्रसुद्धा होतं गदर. कोणाचं? तर लाला हरदयाळ यांचं. तर सरदार भगतसिंग यांनी नवजवान सभासुद्धा स्थापन केलेली लक्षात घ्यायची आहे आपल्याला. नवजवान सभेची स्थापना कोणी केली? तर सरदार भगतसिंग यांनी 1926मध्ये ही सभा स्थापन केली होती, नवजवान सभा. लाला हंसराज जे की स्वामी दयानंद सरस्वती यांचे एक शिष्य होते. लाला लजपतराय हे सुद्धा स्वामी दयानंद सरस्वती यांचे शिष्य होते आणि एक महत्त्वाचे झाल नेते. कोण? लाला लजपतराय. अँड हॅपी इंडिया नावाचं एक पुस्तकसुद्धा त्यांनी लिहिलेलं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर लाला लजपतराय यांनी वंदे मातरम हे वृत्तपत्रसुद्धा चालवलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत. भारतातील पहिली आधुनिक राजकीय संघटना कोणती? तर बंगभाषा प्रसारिका सभा, लँड होल्डर्स असोसिएशन, मद्रास महाजन सभा, द बॉम्बे असोसिएशन.
पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 1852मध्ये मुंबई या ठिकाणी बघा ही संघटना स्थापन झालेली होती. आधुनिक स्वरूपाची पहिली राजकीय संघटना असणार आहे. या ठिकाणचे हे शब्द महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो. तर या संघटनेची स्थापना नाना जगन्नाथ शंकर शेठ त्याचबरोबर दादाभाई नौरोजी हे महत्त्वाचे त्यामध्ये सहभागी होते. भाऊदाजी लाड हे सचिव होते या संघटनेचे. तर मद्रास महाजन सभाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी 1884मध्ये मद्रास महाजन सभा मद्रास प्रांतामध्ये जे की सुब्रमण्यम अय्यर पी आनंदा चार्लो यांनी स्थापन केली होती. लँड होल्डर्स असोसिएशन जे की बघा 1838मधली ही संघटना होती. बंगाल प्रांतामधली एक जमीनदारांची असणारी संघटना होती आणि भारतातील पहिली राजकीय संघटना होती जी की 1836मध्ये स्थापन झालेली बंग भाषा प्रसारिका सभा 1836. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. महत्त्वाचा प्रश्न असेल आपला, सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर लक्षात घ्या सार्वजनिक सभा जी की महत्त्वाचं म्हणजेच की कधी तर 1870मध्ये पुणे या ठिकाणी स्थापन झालेली होती. कोणत्या ठिकाणी? तर पुणे. आता महत्त्वाचं म्हणजे संस्थापक कोण आहेत? तर गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती रानडे, गवा जोशी, लोकमान्य टिळक. तर पर्याय क्रमांक 3 गवा जोशी, गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण एका टोपण नावानं ओळखतो आणि ज्या संदर्भात प्रश्नसुद्धा आहे सार्वजनिक काका कोणाला म्हणतात? तर गवा जोशी यांना सार्वजनिक काका म्हणतात आणि यांनीच काय केलेलं आहे तर सार्वजनिक सभेची स्थापनासुद्धा केलेली पाहायला मिळते. सार्वजनिक काका म्हणजेच गवा जोशी. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. महत्त्वाचा प्रश्न असेल मित्रांनो, भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला कारण की? आता या ठिकाणी लक्षात घ्या जे की सायमन कमिशन आहे, सायमन कमिशनची स्थापना आहे 1927ची स्थापना आहे आणि ते भारतात कधी दाखल झालं होतं तर 1928मध्ये भारतामध्ये दाखल झालेलं होतं. तर बघा भारतीयांच्या स्वातंत्र्याचा त्यामध्ये उल्लेख नव्हता, भारतीयांच्या राजकीय मागण्या त्यामध्ये समाविष्ट नव्हत्या किंवा सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, भारतीयांना मूलभूत हक्क दिले नसल्यामुळे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, त्यामुळं भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला होता. तर सायमन कमिशनमध्ये किती सदस्य होते? 7 सदस्य होते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बारडोलीचा सत्याग्रह महात्मा गांधी, सेनापती बापट, सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक. तर पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. 1928मध्ये हा सत्याग्रह झाला होता आणि लक्षात घ्यायचा पॉईंट म्हणजेच की या ठिकाणी बघा 25% सारा कमी करण्यामध्ये यश मिळालेलं होतं जे की सरदार वल्लभभाई पटेल आहे त्यांना. महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये ब्रिटिश सरकारनं सारा वाढविल्यामुळे हा सत्याग्रह महत्त्वाचा वल्लभभाई पटेल यांनी केलेला होता आणि बारडोलीच्या जनतेने सरदार ही पदवी वल्लभभाई पटेल यांना महात्मा गांधी यांच्या मार्फत देण्याचं काम केलेलं होतं. त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा. भारतीयांनी कोणत्या कायद्याला काळा कायदा असे संबोधले? तर मोर्लेमेंटो सुधारणा कायदा, भारतविषयक कायदा 1858, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आहे 1919 हा कायदा आहे महत्त्वाचा. तत्पूर्वी लक्षात घ्या मोर्लेमेंटो सुधारणा कायदा आहे 1909चा आहे. रेग्युलेटिंग ॲक्ट. तर महत्त्वाचं म्हणजेच की या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा महत्त्वाचं काय असणार आहे तर रौलेट कायदा असणार आहे. रौलेट कायदा महत्त्वाचं म्हणजेच की या ठिकाणी पर्यायामध्ये हा पर्याय नाही आहे दिलेला 4 पर्यायामध्ये, परंतु रौलेट कायदा जो की 1919 हा कायदा आहे. तर विना चौकशी विना वकील तुरुंगामध्ये टाकण्याची तरतूद या रौलेट कायद्यामध्ये पाहायला मिळते आणि एक भारतीयांवरती अन्याय करणारा हा कायदा असल्यामुळे भारतीयांनी काळा कायदा असं या रौलेट कायद्याला संबोधलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा. नीळ कामगारावरील अन्यायाविरुद्ध झालेला सत्याग्रह कोणता? तर बघा जे की नीळ कामगार होते त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्यावर अन्याय झाला त्यामुळे त्यांनी कोणता सत्याग्रह तर बघूया आपण. बारडोली सत्याग्रह, चंपारण्य सत्याग्रह, मुळशी सत्याग्रह, झेंडा सत्याग्रह. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच की चंपारण्य सत्याग्रह त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो 1917.
आता बारडोली सत्याग्रह जर बघितला तर 1928 महत्त्वाचा हा सत्याग्रह बघा. या ठिकाणी नेतृत्व कोणी केलेलं होतं तर महात्मा गांधी यांनी नेतृत्व या सत्याग्रहाचं केलं होतं. आणि महात्मा गांधी यांचा आपल्या भारतातला पहिलाच हा सत्याग्रह होता. कोणता? चंपारण्य सत्याग्रह. मुळशी सत्याग्रहाचा जर विचार केला तर 1921 ते 24. त्याच्यानंतर झेंडा सत्याग्रह साधारणतः 1921चा काळ असणार आहे. नागपूरमध्ये हा सत्याग्रह झाला होता. तर मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व सेनापती बापट यांनी केलेलं होतं. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढे. महत्त्वाचा प्रश्न असेल, भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना कोणी केली? तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, न्यायमूर्ती रानडे आहेत, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महादेव गोविंद रानडे यांच्या बऱ्याचशा संघटना आहेत, त्याही आपल्याला पाहिजे आहेत. तत्पूर्वी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी. या भारत सेवक समाजाची स्थापना जी केली होती ती 1905 मध्ये केलेली होती. लक्षात घ्या, प्रश्न खूप वेळेस आहे भारत सेवक समाजावरती. मित्रांनो, आता पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केलेली पाहायला मिळते आपल्याला लंडनमध्ये. प्रश्न खूप वेळेस आहे हा सुद्धा. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर काय सांगता येईल आपल्याला? महत्त्वाचं म्हणजेच की असणारे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. न्यायमूर्ती रानडे यांचा जर आपण विचार केला तर विधवा विवाह उत्तेजक मंडळ आहे. त्याचबरोबर सामाजिक परिषद त्यांचीच होती न्यायमूर्ती रानडे यांची. त्याचबरोबर वक्तृत्व उत्तेजक मंडळ आहे, ग्रंथोत्तेजक मंडळ त्यांचंच होतं महत्त्वाचं. औद्योगिक परिषद होती त्यांची महत्त्वाची. महर्षी विरा शिंदे यांच्या बाबतीत जर बघितलं तर 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन संघटना महत्त्वाची स्थापन केली होती. खूप वेळेस प्रश्न आहे या संघटनेवरती सुद्धा. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली. नक्कीच चांगले मार्क्स मिळवून देण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत करतील. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या अशा महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.